आ गए मेरे मौत कदम आ गए. आमची जंगल सफारी स्टार्ट झाली. आम्ही आता जिप्सीमध्ये आहोत. आम्ही आता 6 जण टोटल आणि आमचा एक गाईड आणि एक ड्रायव्हर आहे. सो आता वाजले 6 आणि जस्ट स्टार्ट झाले. सो बघूयात आपल्याला काय काय भेटतं. आणि याच्यामध्ये 70 ते 72 टायगरचं काउंटिंग टोटल मेलघाटमध्ये. तर हे 4 वर्ष अगोदरचं काउंटिंग. 70 ते 72 टायगरचं 2 वर्ष झालंच नाही कोरोनामुळे आणि गेल्या वर्षी झालं होतं. तर त्याचा म्हणजे टार्गेट किती आहे हे माहिती नाही सध्या. तरी अंदाजे किती असतील सर? आता ते म्हणजे ह्याच्यावर राहतं काउंटिंगवर वाढले असतील किंवा कमी झाले असतील. आता बघा म्हणजे गेल्या वर्षात 2 लेपर्ड मेला होता. तुम्हाला म्हणजे न्यूज मध्ये झालं असेल. तर 2 लेपर्ड मेला तर वाढलाही असेल. मेले म्हणजे वयस्कर होऊन मेले की हे होतं पॉयझनिंगमुळे मेलं. अच्छा. जिथं कुठं आपल्याला पद्मार दिसलं म्हणजे डिपार्टमेंटला तर ते कास्ट करतात. तर तो एक राहतो काउंटिंग. दुसरा राहतो कॅमेरा ट्रॅप काउंटिंग. अच्छा. तर जंगलामध्ये पूर्ण कॅमेरा लावून देतात. अच्छा. तर कॅमेरामध्ये पूर्ण माहिती होऊन जातं की किती वाघ आहे म्हणून. अच्छा. आणि तिसरं आपण स्वतः बसतात मचाणावर. अच्छा. तर असं तिघाचा एक डाटा बनवतात आणि टार्गेट दाखवले जातो की किती भाग आहे म्हणून. आणि तरी पण जे लहान राहतो म्हणजे 4 वर्षाचा खाली तर त्यांचं काउंटिंग मध्ये रेकॉर्ड केलेलं जात नाही. अच्छा. कारण की ते वाढेल किंवा नाही म्हणून त्यांचं काउंटिंग डिक्लेअर होत नाही. हे पूर्ण वाढ झालेले वाघाचं डिक्लेअर राहतो. तर हा पक्षी पूर्ण जगात नाही सापडत. अच्छा. फक्त आपल्या भारतामधून 2 ते 3 ठिकाणात. अच्छा. नाहीतर पूर्ण जगात नाही. कोणता पक्षी? फॉरेस्ट आउलेट. फॉरेस्ट आउलेट कसा दिसतो तो? हे घुबडाचा प्रकार आहे सर. अच्छा. पण आपण जेवढंही घुबड बघतोय ते जास्त करून पूर्ण रात्री निघतात. आणि हा एकटा घुबड दिवसा फिरतोय. आणि तो घुबड नाहीतरी 125 वर्षापूर्वी पूर्ण जगातून नष्ट झाला होता. तर सगळ्यात पहिले नंदुरबार मध्ये आढळले तो. आणि सेकंड हा मेलघाट. जसं आपण उठल्यानंतर त्याचं चाय पितात ना सर, तसं प्राण्यांचं पण आहे. बरोबर. आणि व्यायाम करतात. पक्षाचा आवाज आहे रॉकेटेड ड्रोमचा. तो ट्री पाहिजे सर. काय नाव आहे त्याचा? आवाज जे आहे सर हे ड्रोमचा आवाज आहे. तर हा पक्षी सुट्ट्या बनवतात. खूप काय सुट्ट्या बनवतात म्हणजे पक्षी बघणाऱ्यांना की हा 12 ते 15 पक्ष्यांचा आवाज नकल करतात. त्याची वेगळीच सेफ्टी होते. खूप लांब सेफ्टी राहतो त्याला. आणि काळा कलरचा पक्षी राहतो. आवाज आहे पण दिसत नाही. डुंगरो काय? ड्रोम्बो. रॉकेटेड ड्रोम्बो एकदम छोटूस आहे. आपण उतरू शकतो तर कोणाला फोटो वगैरे ते काढायचे असेल तर नका आपण जाऊया. खापरा गेट. खापरा म्हणजे हे नदीचं नाव आहे. ओके. मस्त लेझर कटिंग केलं. मित्रांनो आपण खापरा गेट मधून एंट्री केली आतमध्ये आणि आपली जंगल सफारी स्टार्ट झाली आहे. कॅन्डिड हा कॅमेऱ्यामध्ये बघू नका रे. अरे घाबरला आपल्याला. म्हणजे वाघ आपला हद्द बनवण्यासाठी असं प्रॅक्टिस करतात. हो सर. एवढा हाईटवर वाघाच्या नखाने मारले. तर आता इथं दुसऱ्या वाघाला प्रवेश करायचा असेल तर त्याचा हाईटचा वर करावा लागतो. तर अगोदरचा वाघ समजून घेईल की हा आपल्यापेक्षा मोठा आहे किंवा शक्तिशाली आहे.
तर हे दोन उद्देशाने करतात सर. एक तर टेरिटरी मार्किंग आणि दुसरं त्याचं नकामध्ये काहीतरी अडकलं ते पण साफ होऊन जातात म्हणून. हे मर्द बघ काढ फोटो. वेट नाही तरी एका टनापर्यंत नाही इथंच बरोबर दिसतात. गोवा गोवा हे आत्ता केलं का? नुसता अभ्यास करावा लागतो त्या गोष्टी. थोडं हलतंय. पण मग याला काढलेलं असं बोल. नाही तर हा ग्रुप आहे, पूर्ण ग्रुपच आहे. तिकडे आतमध्ये पण बघा थोडं लक्ष द्या, हालत आहे तिकडे. बायसन ना? गवा सर गवा. बायसन नाही आपल्याकडे. बैलाचा प्रकार. मित्रांनो हे बघा गोवा गोवा त्यांचा ग्रुप सुद्धा आहे. मी स्लो आवाजात बोलतोय. आणि त्याचा वेगळं बोर्ड बनलेला राहतो. वाघ शिकार करताना दिसला कधी ट्रॅप मध्ये? खूप मोठा मेल रोड. भालून गेले. भालू आहे का तिकडे? हा वेळ त्याचप्रमाणे हा वेल दिसत आहे ना झाडावर. हा हा. आणि ओढलं असं म्हणजे तोंडानं ओढलं ना तर नाहीतर एक गिलास पाणी निघून जाईल. तर आपलं म्हणजे किती ऊन राहिला ना तर आपल्याला म्हणजे ताण भागात येतो पण माहिती पाहिजे. तिला कुठपर्यंत गेलंय? तर अकोलीला जेवढा मोठं झाड भेटलं तर हा तेवढा तो इझी करतात. कारण कदाचित आपण जंगलामध्ये आपल्याला अस्वली दिसलं तर लहान झाडावर चढायचं. लहान झाडावर चढायचं का? त्यामध्ये त्याला ग्रीप मिळत नाही. मोठा झाडावर आणि किती वर चढलाय तो? पूर्ण चढलाय. जाण्यासाठी वर चढलो. साया मीठ टाकलेलं राहतं. हे खड्डे दिसतोय ना आपल्याला, तिथं मीठ टाकलेलं राहतो. नमक. अच्छा. प्राण्यांना एक प्रकारचे क्षार म्हणून क्षार किंवा कॅल्शियम मिळून जातं. खूप आहे. पण सापाचं पण एक सीझन राहतो सर. जसं आता सुरुवातीचा पावसाळा तेव्हा ते जास्त निघतात आणि आता ते जास्त करून बिळामध्ये राहतात. तर नाहीतरी 50 वर आहे सर सापाचा प्रकार इथं. 50च्या वर? हो सर. त्यापैकी 6 पॉयझनर्स म्हणजे नाग, घोणस, मण्यार, फुरसे, बांबूपीठ, वायपर हे पॉयझनसचा प्रकार जातात ना जंगलामध्ये. म्हणून त्याच्यामुळे थोडं कमी झालंय. तो वनवळ लागतो का कोण लावतो? सर आता जसं बाजूला हायवे आहे ना सर, हायवे कडनं जास्त रोड. कारण की हे बाकीचे लोक बीडी सिगारेट देतात आणि त्याचाच फेकून देतात ना, त्याच्यामुळे. ते मोर
होत्या तो 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 जेव्हा याला म्हणजे भीतीचा चावू लागतो तर तेव्हा एक आवाज करतात कुत्र्याचं भुंगणं करतात. तर हा जास्त ग्रुपमध्ये राहत नाही सर. हे जास्तीत जास्त ग्रुपमध्ये दिसलं तर 3 ते 4 हां नाहीतर एकच राहतात. दोन आहेत. मोर लांडर नाही तो पुढचा. दोन्ही मोर मस्त व्हिडिओ आला. समोरचा बघ ना धावतो तो काय. काढला ना. पण त्याचा पिसारा घडलेला आहे. हां हां दरवर्षी त्याचा पिसारा निघून जातो. आला मस्त आला व्हिडिओ. पण ते पिसाला पडल्यावर आता नाही नाही काय. तर मित्रांनो इथे कुटिया बांधले. एकदम मस्त वाटतं इथे. म्हणजे आपण जे रोडने येत होता तर त्याच रोड मध्ये अटॅच होणार आपण. ओके ओके. इकडे घ्यायचं सर इकडे. ऑरेंज शेड पडले. हाय गोवा लोको कैसन हो. जोरात बोल. परत जावं लागतं. बोल ना. असं करतो रे मला व्हिडिओ आपली भारी होईल. तो तो बघ बघ वाघ. हो बघ वाघ. तर मित्रांनो आपण जंगल सफारी करून आलोय. आपल्याला काय वाघच्या अपेक्षा होती ती नाही भेटली पण जंगलचा जो अनुभव आहे तो भेटला. सो आता परत आपण नाश्ता करूया काहीतरी. नमस्कार, मी परमानंद लोकार, वनरक्षक कोलकास संकुल. आपण सध्या लोअर कोलकास संकुलमध्ये आहोत. तर या ठिकाणी पर्यटकांसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था, 7 कॉटेजेस, 2 डॉर्मेंटरीज अशी इथं एकूण टोटल 28 लोकांची व्यवस्था. त्यानंतर अप्पर कोलकासला 2 VIP सूट अशी एकूण 32 लोकांची व्यवस्था इथं कोलकासला होऊ शकते. आणि या ठिकाणी 22 फेब्रुवारी 2018 पासून हत्ती सफारी सुरू करण्यात आलेली आहे. तर बऱ्यापैकी पर्यटक इथं हत्ती सफारी करण्यासाठी येतात व हत्ती सफारी करून जातात. तर आपणही या कधीतरी कोलकासला भेट द्या. धन्यवाद. आ गए मेरे मौत कदम आ गए.